परंतु मराठा म्हणजे काय, तर तुम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या काळात जर गेलात तर मराठा म्हणजे जो छत्रपतींचा मावळा आहे तो मराठा. बरं, ही व्याख्या कोणी केली आहे तर औरंगजेबानं केली आहे. मराठे आ गए. मराठे, मग त्याच्यामध्ये साळी माळी कोळी जे काही होते, 18 पगड 12 बलुते, यांना एकच व्याख्या होती मराठे. मग आमचे दुर्गामहर्षी प्रमोद बांडे म्हणायचे की मराठा कोण, ठेच लागल्यानंतरून ज्याच्या तोंडातनं आई हा शब्द बाहेर पडतो तो प्रत्येक जण मराठा. मग आता आई ज्याच्या तोंडातून बाहेर पडतो तो प्रत्येक जण मराठा आहे. आणि हे मराठी पण टिकवण्याचं काम आमचं मंडळ करत आहे. इथं प्रत्येक जातीचा, प्रत्येक वर्गाचा जो कार्यकर्ता आहे तो इथं त्याच भावनेनं एकत्र आहे. त्याच्यावरती कसल्याही प्रकारे आज जे काय विद्रुपीकरण चाललंय ना समाजाचं, जाती जातीत समाज वाटल्यास, आमच्याकडे गळ्यात गळे घालून वावरणारी मुलं आहेत. आणि हेच खऱ्या अर्थानं आम्ही असं सांगू की महाराष्ट्राला हा संदेश आहे आमच्याकडनं. आम्हाला हा महाराष्ट्राला संदेश द्यायचा की हे जाती जातीत वाटण्याचं नाही, आपण मावळे छत्रपतींचे मानतो स्वतःला. तर हा मेसेज आम्ही तुम्हापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय की 18 पगड 12 बलुते आलुते ही सकल जण आहेत ना, ही मराठी आहेत. आणि ही मराठी पण टिकवण्यासाठी जाती जातीतून बाजूला होण्यापेक्षा जातीतनं एकत्रित या. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, तेव्हा ते काय कोणत्या पर्टिक्युलर जातीबद्दल नाही म्हटलं.